नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. तर आज आपण बोलणार आहोत इंजिनिअरिंग मॅनेजमेंट ॲडमिशन्स या विषयावर. तर नेमके मॅनेजमेंटचे ॲडमिशन्स कसे असतात, ते कशा प्रकारे होतात, याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सर्व विद्यार्थी आणि पालकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जे कोणी या चॅनलवरती पहिल्यांदा आले त्यांनी ह्या व्हिडिओला सबस्क्राईब देखील करायचं आहे, जेणेकरून इंजिनिअरिंग ॲडमिशनमधली कुठलीच अपडेट आपल्याकडनं मिस होणार नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया की मॅनेजमेंट कोटा म्हणजे असतो काय. तर बघा, जो काही आपला एक सँक्शन इनटेक आहे प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये, 20% जागा म्हणजे 60 मागे 12 जागा हा त्या कॉलेजच्या मॅनेजमेंटसाठी रिझर्व ठेवायची परमिशन्स त्या कॉलेजकडे असते. तर प्रत्येक कॉलेज 20% जागा आपल्या राखीव ठेवू शकतं. बरेच कॉलेज ते 20% जागा राखीव करतात, बरेच कॉलेज त्यातल्या 10% जागा सरेंडर करतात आणि बरेच कॉलेज असे जे त्यांच्या पूर्णपणे मॅनेजमेंटच्या जागा देखील त्यांनी सरेंडर केलेल्या आहेत. यामध्ये काही चांगल्या कॉलेजचा समावेश आहे, जसं की PICT आणि VIT. हे कॉलेजेसमध्ये त्यांनी त्यांचा मॅनेजमेंट कोटा सरेंडर केलेला आहे. तो पूर्णपणे तो कोटा कॅपमधनं आपल्या सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेसमधनं वाटप केला जातो. पण बरेच काही इतर कॉलेजेस आहेत जिथे मॅनेजमेंटच्या 20% जागा राखीव असतात. त्या राखीव जागा नेमक्या कशा घ्यायच्या आणि केव्हा घ्यायच्या ह्याबद्दल आपण डिटेल चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. लक्षात घ्या, मॅनेजमेंटच्या सीट कशा वाटप करायच्या याचा पूर्ण अधिकार कॉलेजला असतो. म्हणजे त्या कॉलेजला हे अधिकार असतात की त्यांनी ते सीट कोणाला द्यायचे, किती टक्केच्या मुलाला द्यायचे. काही चांगले कॉलेजेस मॅनेजमेंटमध्ये देखील क्रायटेरिया ठेवतात, ज्यामध्ये त्यांनी मॅनेजमेंटसाठी काही एक सर्टन अमाऊंट ऑफ डोनेशन ठेवलेलं असतं. ते वन टाईम डोनेशन आपल्याला द्यावं लागतं. वन टाईम डोनेशन म्हणजे त्याला आपण कॅपिटेशन फीस म्हणतो, की तुम्हाला एकदाच 2 लाख, 5 लाख, 10 लाख तुमचं कॉलेज आणि त्याच्या म्हणजे किती क्वालिटीचं आहे, किती फेमस कॉलेज आहे यानुसार तुमचं एक डोनेशन अमाऊंट ठरतं आणि त्यानंतर तुम्हाला त्या कॉलेजची दरवर्षीची फीस पे करायची असते. या प्रकारे मॅनेजमेंट कोटा वाटप केला जातो, ज्यामध्ये तुम्हाला जर एखाद्या कॉलेजच्या मॅनेजमेंटचे ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही त्या कॉलेजमध्ये चौकशी करू शकतात, त्याचे मॅनेजमेंटचे रेट्स माहिती करू शकतात आणि त्या रेट्सचे आपण पूर्तता करून अगदी तेवढे लाख रुपये आपण बघून आपलं सीट बुक करू शकतो. मॅनेजमेंट सीटचा ड्रॉबॅक काय आहे? मॅनेजमेंट सीट्समधनं आपण गेल्यानंतर आपण ज्या काही कॅटेगरीला बिलॉंग करत असू त्या कॅटेगरीचे बेनिफिट्स आपल्याला बिलकुल मिळणार नाही आहेत. जर तुम्ही SC कॅटेगरी असाल, OBC असाल तर तुम्हाला त्या केसमध्ये पूर्ण ओपनची फीस 4 वर्ष भरावी लागते आणि मॅनेजमेंटमधनं गेल्यानंतर तुम्हाला कॉलेजची फीसमध्ये काही स्कॉलरशिप फीशिप काही मिळत नाही, तुम्हाला ओपनची फीस भरावी लागते. हा एक ड्रॉबॅक फक्त मॅनेजमेंटच्या सीटमध्ये आहे. आणि आता मॅनेजमेंट नेमकं कसं आणि कुठे करायचं तर लक्षात घ्या, पुण्यामध्ये जे काही कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये अगदी 2 लाखापासनं ते एक 20 लाखापर्यंत डोनेशन घेऊन कुठं ना कुठं कॉलेजमध्ये ॲडमिशन केलं जातं. तर आपलं जर यावर्षी मार्क्स कमी पडलेले असेल आणि आपल्याला काही कारणामुळे की समजा आता कम्प्युटरच आपल्याला घ्यायचं किंवा ITच आपल्याला घ्यायचं आणि मार्क्स फार कमी पडले, त्या केसमध्ये आपण मॅनेजमेंटचा विचार करू शकतो. काही कॉलेजेस 2 लाख 3 लाखापासून चांगले स्टार्ट होतात. ते कॉलेजेस चांगले आहेत, त्यांच्या प्लेसमेंट देखील चांगले आहेत. अशा काही कॉलेजेस आहेत ज्यांचे लोकेशन्स थोडे आउटसाईड पुणे आहेत पण प्लेसमेंट्स वगैरे चांगले आहेत. अशा कॉलेजेसमध्ये आपण अप्रोच करू शकतो आणि जिथे आपण कम्प्युटर IT घेऊ शकतो. ॲक्च्युली जर खूप चांगलं कॉलेज असेल तर ते तुम्हाला 8 लाख, 10 लाख, 12 लाख, 15 लाख तुम्हाला चार्ज करायला लागतं. पण सुरुवात अगदी 2-3 लाखापासून होते. काही नवीन कॉलेजेस असतात जे एका चांगल्या ग्रुपची ज्यांची एक संस्था चांगली आहे त्यांच्या संलग्न असलेली कॉलेजेसला पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी सध्या डोनेशन अमाऊंट फार कमी असते. लोकेशन पुण्याच्या बाहेर असल्यामुळं पण काही कॉलेजला डोनेशन अमाऊंट कमी असते. ओके, तर 2 लाखापासून ते 18-20 लाखापर्यंत तुम्हाला मॅनेजमेंटनी तुम्ही ॲडमिशन करू शकतात. तर आता ज्या विद्यार्थ्यांना हे ॲडमिशन करायचे त्यांनी काय करायचे? सगळ्यात पहिल्यांदा काही कॉलेजेसचे रेट्स माहिती करून घ्यायचे की कुठल्या कॉलेजचे काय रेट आहेत. आता तुम्हाला जर हे रेट परवडणार असेल तर तुम्ही डिरेक्टली त्या कॉलेजला अप्रोच करू शकतात. तुम्हाला डिरेक्टली अप्रोच करायला जमत नाही आहे, समजत नाही आहे का कुठे करायचं माहिती नाही आहे, तर तुम्ही आम्हाला विचारू शकता की सर आम्हाला या कॉलेजचा रेट माहिती करून घ्या. आपण काही कॉलेजेससोबत आपण तुमचे मॅनेजमेंटचे ॲडमिशन करू शकतो. काही कॉलेजमध्ये ॲक्च्युली मॅनेजमेंटचे ॲडमिशन नाही, तिथे आपण काही करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल PICT, फॉर एक्झाम्पल VIT, तिथे मॅनेजमेंटचे ॲडमिशन नसल्यामुळे आपण तिथे काही करू शकत नाही. तिथे आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंडनंतर म्हणजे आपल्या स्पॉट 1मध्ये आपण तिथे मॅनेजमेंटचं सीट ट्राय करू शकतो. मॅनेजमेंट घ्यायच्या 2 पद्धती आहेत. एक आहे तुम्ही आत्ता कॅप चालू व्हायच्या आधीच कॉलेजला अप्रोच करा आणि तिथले मॅनेजमेंटचे रेट्स माहिती करून तिथे डोनेशन देऊन तुम्ही तुमचं सीट बुक करा. दुसरा मार्ग असा आहे की जेव्हा इंजिनिअरिंग कॅप 3 राऊंड होतो, जेव्हा ॲक्च्युली स्पॉट राऊंड होतो, तर स्पॉट राऊंडमध्ये देखील मॅनेजमेंटचे सीट वाटप केले जातात. जर शिल्लक असतील तर
ते सीट्स स्पॉट राऊंडमध्ये देखील वाटप केले जातात, तेव्हा देखील त्यांचा एक वेट असतो. जनरली तो वेट सिच्युएशननुसार डिपेंड असतो. कॅप 3 नंतरचा वेट फ्लक्च्युएटिंग असतो, कुठे तो आहे तोच राहतो, कुठे तो वाढतो, कुठे तो कमी होतो. इथे एक चान्स असतो की आपल्याला मॅनेजमेंटमध्ये थोडं कमी डोनेशन भरून आपल्याला एक चांगलं कॉलेज मिळायची शक्यता कॅप 3 नंतर थोडी जास्त असते. पण बघा, याच्यामध्ये ॲश्युरिटी नसते. तर माझं सगळ्यांना ॲडवाईस आहे की ज्यांना कोणाला मॅनेजमेंट ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचे, आधी चौकशी करून ठेवायची. 100% आपल्याला माहिती आहे आपल्याला कमी मार्क्स आहेत आणि आपल्याला कॉलेज लागणार नाही, तर तिथेच तुम्ही चौकशी करून ॲडमिशन प्रोसेसच्या आधी घेऊ शकता मॅनेजमेंट कोटातनं. नसेल आपल्याला बऱ्यापैकी ठीकठाक मार्क असतील पण आपल्याला चांगल्या कॉलेजसाठी मॅनेजमेंटमध्ये प्रयत्न करायचा आहे, त्या केसमध्ये काय करायचे, कॅपमध्ये भाग घ्यायचा आहे. कॅपमधून कुठल्या ना कुठल्या कॉलेजमध्ये कॉम्प्युटर असेल, IT असेल, ENT असेल, तुमच्या मार्कानुसार जिथे कुठे तुम्हाला ॲडमिशन मिळते तिथे तुम्ही तुमचं ॲडमिशन घेऊन ठेवायचे. आणि त्यानंतर स्पॉट राऊंडमध्ये 3 राऊंड झाल्यानंतर तुम्ही तुमचे परत स्पॉट राऊंड चालू असताना तुम्ही कॉलेजला अप्रोच करू शकतात आणि तिथे तुम्ही मॅनेजमेंटचे वेट माहिती करून तिथे तुम्ही तुमच्या मॅनेजमेंटचे ॲडमिशन करू शकतात. त्यावेळेसचे वेट फ्लक्च्युएटिंग असतात. बघा, मी असं म्हणत नाही की वेट्स कमी असतात. जर एखादं कॉलेज चांगलं असेल, त्याच्याकडे जास्त इन्क्वायरी असेल तर त्यांचे मॅनेजमेंटचे वेट आत्ताच्या वेटपेक्षा थोडे वाढलेले असू शकतात. पण ज्या कॉलेजमध्ये समजा असं झालं की कॅप 3 नंतर खूप मुलं सोडून गेलेली आहेत कॉलेजेस, कारण टॉप कॉलेजमध्ये वॅकन्सी तयार होतात आणि प्रत्येक कॉलेजमधून मुलं शिफ्ट होतात, त्या केसमध्ये तुम्हाला एखाद्या चांगल्या कॉलेजमध्ये थोडंसं कमी अमाऊंटमध्ये, फॉर एक्झाम्पल 10 आहे तर तुमचं ते 8मध्ये 7मध्ये होऊ शकतं, 7 असेल तर तुमचं ते 5मध्ये होऊ शकतं. असे थोडेसे तुमचे पैसे वाचू शकतात मॅनेजमेंटच्या या पद्धतीनं. पण यामध्ये काय असतं, तुम्ही कॅपमध्ये कुठलं तरी सीट होल्ड केलं पाहिजे आणि मग 3rd राऊंड नंतर मॅनेजमेंटसाठी प्रयत्न केला पाहिजे, इव्हन स्पॉटसाठी प्रयत्न केला पाहिजे. आता स्पॉटसाठी प्रयत्न कसा, तुमचे मार्क्स चांगले असेल तर तुम्हाला स्पॉटमधनं नॅच्युरली कॉलेज लागून जाणार आहे. नॅच्युरली कॉलेज लागल्यानंतर तुम्हाला फीस द्यायची नाही आहे. पण पर्सेंटेज जर कमी असतील, अनरिलिस्टिक असेल की त्या कट ऑफ आणि आपल्यामध्ये भरपूर गॅप असेल, त्या केसमध्ये आपल्याला मॅनेजमेंट कोटातनं जायचं असतं. तर या वर्षीपासून आपण देखील बऱ्याच चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजेसमध्ये मॅनेजमेंटचे ॲडमिशन करणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंटचे ॲडमिशन्स करायचे आहेत, जेन्युइन विद्यार्थी पाहिजेत, सिरियस पाहिजेत, तुम्हाला कमीत कमी 2 लाखाची आधी सुरुवातीला तुम्हाला डिपॉझिट, म्हणजे जर तुम्हाला मॅनेजमेंट ॲडमिशन घ्यायचं असेल तर कमीत कमी 2 लाख रुपये तुम्हाला आता कॉलेजमध्ये येऊन जमा करावे लागतात. त्यानंतर तुमचं कमीत कमी म्हणतोय मी, कुठे कुठे 5 लाख, कुठे कुठे 10 लाख तुम्हाला जमा करावे लागतात. त्यानंतर तुमचं सीट बुक होतं. तर जे कोणी जेन्युइन कॅन्डिडेट्स असतील, ज्यांना खरंच मॅनेजमेंटमधनं ॲडमिशन करायचे आणि ज्यांची अगदी 2 लाखापासून ते एक 18-20 लाखापर्यंत द्यायची तयारी आहे, त्या विद्यार्थ्यांनी आम्हाला ऑफिसला संपर्क साधा किंवा आमच्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा. आपण त्यांना मॅनेजमेंटच्या प्रोसेससाठी गाईड करू. त्यांचं पर्सेंटाईल आपण आधी बघू की त्यांना स्पॉटमध्ये काही मिळू शकतं का, त्यांनी मॅनेजमेंटमध्ये सुरुवातीला भाग घेतला पाहिजे का नंतर भाग घेतला पाहिजे, हे सगळं आपण 1-to-1 इंडिव्हिज्युअली डिस्कस करूया. तर आपल्यापैकी जर कोणाला मॅनेजमेंटचे ॲडमिशन्स हवे असेल तर तुम्ही आमच्या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि आपली इन्क्वायरी आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवा. ही झाली इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या मॅनेजमेंट कोटाबद्दलची पूर्ण माहिती. इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिल. थँक्यू.